नमस्कार आणि बाय बाय हॉटेल. मिशी मिशी करीन मी जरूर नक्की. तर पेट्रोल भरलंय आता, सुंदरी तयार आहे. आता इथून लेफ्ट असं इथून राईट मारायचं आणि निघायचं. तर आता इथनं गोकर्ण आहे पुढं 15 किलोमीटर. मी इथं थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी. जॅकेट घेतलं आहे आणि आज चाललो आता इथं ब्रेकफास्ट करूया प्रॉपर आणि मग जाऊया. छकोली आताच बसलो. तर आता मी ऑलमोस्ट जॅकेट पण आत आणलं आहे, ग्लव्स पण आत आहे, बॅग पण आत आहे, हँड बॅग पण आत आहे. कारण इथलं मी दादाला विचारलं की बॅग जॅकेट असू दे का, तर तो म्हणला इथले लोक येडेल म्हणे आत ठेवू जेवढं काढता येईल. आणि ओके बाई, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सो आता आत आणलं आहे. तिन्ही सेट डोसा सांगितला, मी पुलाव सांगितला आहे. शेवटी भात इज भात फ्राय खायचं निघायचं. बरं पुलाव दिला सकाळ सकाळ 10:30. हां आता सेट डोसा बायकांना मारा. सांगितलं सेट डोसा, पण भाई वासानेच काम तमाम झालं. जिथल्या गोष्टी तिथंच खाव्यात. लोकल खावा. हो हॅशटॅग ईट लोकल. एकदम टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. गाणी लागले छानपैकी, वाईब एकदम साऊथ इंडियन आहे, जसं आपण मूवीजमध्ये बघतो एकदम त्या टाईपचे. सेट डोसा भात विषय संपला. छकोली आता गेले आय ड्रॉप आणायला. छकोली गेले आणि इथं सेफ्टी पिन घ्यायच्यात. कारण मंदिरात साडी नाहीतर पंजाबी ड्रेसच अलाउड आहे. आम्ही ऑलमोस्ट गोकर्णमध्ये आलेलो आहे आणि लास्ट टाईम आम्ही म्हणजे ह्याच्या गाड्या वैशाख शुभमच्या गाडीचा आरशे लूज झालेले, त्यामुळे आज गॅरेजवाल्याला दिलेलं आम्ही. तर आता आलो आहे. तो आता इथून सेफ्टी पिन घेऊन आपण जायचं आहे. मी जेव्हा पण इथं येतो गोकर्णामध्ये तेव्हा मी एकाच काकाकडे थांबतो. खूप भारी काका येतो. तिथं गेल्यावर रूम दाखवताना मी तुम्हाला नंबर पण देईल. पण तुम्ही कधी पण गोकर्णामध्ये आले की तिथं स्टे करा. येताना फक्त फोन करायचा आणि त्याला सांगायचं, तो करून टाकेल, रूम बुक करून टाकेल. आपण आता इथे येईपर्यंत मीच जातो तिथं आणि विचारतो येतो बाई. छकुलीचं चाललं आहे साडीची तयारी. पिना हेअर पिना चालतंय भाई. सरप्राईज आहे बरं का, कोणी कुणाला सांगू नये. तर सुंदरीला इथं पार्क केलंय, पण आम्ही वापस आलेलो आहे बीच साईड रिसॉर्टला स्टे करायला. तर आता काकाला फोन केलेला, काका पाठवतोय कोणाला तरी. नाऊ आय एम एंटरिंग कर्नाटका बाउंड्री, दॅट इज वाय आय एम टॉकिंग टू लाईक दिस. ह्याच्या पुढं असंच ओनली. भेटलं मांजरीला मांजर भेटलं. मॅडमचा रथ आहे, त्याच्यावरचं ते वस्त्र आहे, तर त्या तिथं टाकते आणि खुशाल मागं मजा असते तिची बाई. काका पाठवतोय मग त्या, कारण त्या बॅगा खूप हेवी आहेत. मी घेतो एक, बाकीच्या 2 ते घेऊन जाते. कारण इथं वॉकिंग डिस्टन्स आहे, थोडासा जास्त आहे. म्हणजे एक 100 मीटर असेल, 100-200 मीटर. पार्किंग त्यांचं डायरेक्ट येतं. तर हे ते रिसॉर्ट भाई. पाणी आणि वाळू दोन्ही वर आलं आहे, कारण लास्ट टाइम मी आलेलो हे थोडंसं टेकडावर होतं. इथं 2 पायऱ्या होत्या.
आणि असं हे रिसॉर्ट आहे, सीसाईड. मजबूत पाऊस झालाय वाटतं इकडे मला का. नेहमी येतो तर इथं थांबतो ह्या राईटला नाही तर लेफ्टला. आणि समोर काका आहे बघा, गोंडूस काका. काल या हॉटेलमध्ये बरंच नुकसान झालंय काय, लाईटीचं पण, ते बाहेरचं छत गेलं उडून. आता आम्ही चाललो इथंच जेवायला, टेपो मारू. समोरच बघा बीच आहे, समोर एकदम समोर. तर काल इकडे एवढा वादळी वारा पाऊस होता का नाही, हे छत कवलं सगळे उडून गेलेले आहेत. एवढं भयंकर पाऊस होता इथं. त्यामुळं आज त्यांनी ग्रीन कापड टाकले फक्त. आता इथंच टेपो मारायचं. समोर समुद्र. संध्याकाळी मस्तपैकी इथं येऊन बसू. हां टेपो मारू आता मस्तपैकी. मंदिर 4 वाजता उघडणार. 4 वाजता 3:30 वाजता आवरून आम्ही जाईल, दर्शन घेईल. कुठे आहे ते? मगाशी चुकून गेलेलो नाही का आपण? कुठं ग? समोर लेक दिसलं नाही का मगाशी तुला पाणी? ओके ओके. कधी कधी जरा एवढं येण्यासारखं वाटतं. काय 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 तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर हैदराबादी आणि पराठा आणि पाण्याची बाटली. दणका देऊया. इथलं जेवण खूप भारी असतं, जेवण एक नंबर असतं इथलं. आता टेपो मारूया आणि भेटूया. मस्त हवा चालू आहे, पाण्याचा समुद्राचा आवाज येतो आहे, कडक टेस्टी जेवण. सो आता जेवून आलो आहे, आता मस्त झोपणार आहे 2 तास आणि त्याच्यानंतर दर्शनाला जायचं आहे, तयारी वगैरे करून. तर हा ब्लॉग एवढाच होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. छोटासा ब्लॉग होता कारण ट्रॅव्हलिंगचंच भरपूर म्हणजे वेळ गेला. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण. बाय.